नांदेड जिल्ह्यातील चैनपूर तालुका देगलूर येथे दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान सकाळी 9 वाजता कपिल मुनी बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सरपंच सौ अनुपमा वाघमारे, उपसरपंच सौ सविता हानेगावे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक भीमराव दिपके, सिंधू कॉलेज देगलूर व श्री मारुतराव हानेगावे यांनी आपले विचार व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही डीजे लावून नाही तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन साजरी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। यावेळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका बावगे मॅडम, वाघमारे मॅडम, पत्रकार वाशिम शहापूरकर, प्रदीप वाघमारे, श्याम पाटील, प्रकाश पाटील, लक्ष्मण बोरवाड, हनुमंत हानेगावे, प्रकाश गवलवार, सुरेश वाडेकर, प्रकाश पाडेवार, निवृत्ती वाघमारे, प्रकाश वाघमारे, विजय वाघमारे, गोविंद वाघमारे, शंकर वाघमारे, भीमराव वाघमारे, पांडुरंग पाडेवार, सचिन वाघमारे यांच्यासह गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका, तरुण युवक व महिला भगिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माय माऊली न्यूज चॅनल साठी गणपत वाघमारे, सर्कल प्रतिनिधी शहापूर। तथागत गौतम बुद्ध कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे, कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे। बाबासाहेब आंबेडकर तुमच्यामुळेच मी तुमच्या जीवनावर बोलण्यासाठी उभा आहे। की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार आम्हाला अगोदर आत्मसात करावे लागतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतो तर नाचून नाही तर वाचून साजरी करण्याची गरज या 21व्या शतकामध्ये काळाची गरज आहे। कोल्हापूर सारख्या एका छोट्यासा मेंढपाळाचा मुलगा या देशामध्ये IAS सारखा IPS सारखा UPSC पास होतो ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वाचल्यानंतरच कळेल। एका पोलीस स्टेशन मध्ये त्या मुलाचा एक आक्षेप नोंदून घेतला नव्हता, पण त्याला माहित होता की तो IAS आणि IPS होणार होता। त्या वीरुदेवाची कथा आम्हाला कुठेतरी सांगणं ही काळाची गरज आहे। देगलूर तालुक्यामध्ये मलकापूर नावाचं छोटस गाव आहे, त्या ठिकाणी मातंग समाजाचा विकास वाघमारे पाटील या सगळ्यांनी सांगू इच्छितो। 7 वर्ष शहापूर सारख्या शाळेमध्ये पायी प्रवास करायचा, तो आज औरंगाबाद येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे। ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। देगलूर तालुक्यामध्ये देगाव नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी एक वाघमारे नावाचा, गाय कांबळे नावाचा तरुण परवाच MPSC पास झाला, ही बाबासाहेबांची प्रेरणा आहे। तुमच्याच गावचा अनिल नावाचा विद्यार्थी हा माझा विद्यार्थी आहे, तो देखील या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी पोलीस सेवेमध्ये दाखल आहे। म्हणजे अनेक विद्यार्थी आम्हाला घडवण्यासाठी बाबासाहेबांची प्रेरणा लागते। बाबासाहेब आंबेडकरांसारखा विचार आम्हाला कुठेतरी अंमलात आणलं पाहिजे। या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक विचाराची प्रेरणा आम्हाला घ्यायची असेल तर आम्हाला प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय निर्माण केलं पाहिजे। मला तर मी सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी बोलण्याची खूप वेळ लागत आहे की बाबासाहेबांची विचाराची पुनरावृत्ती झाली पाहिजे।